अक्कलकोट रोड MIDC येथील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला भीषण आग लागून 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली। अक्कलकोट रोड MIDC मधील सेंट्रल टेक्सटाईल मिलमध्ये शनिवारी पहाटे 4:30च्या दरम्यान लागलेल्या आगीत 4 कामगार होरपळून मरण पावल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू असून आणखी 4 ते 5 जण अडकल्याची माहिती मिळाली। मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही। संबंधित टेक्सटाईलचा मालक उस्मान मंसुरी आणि त्यांचं कुटुंब तिथंच राहत असल्याची माहिती समोर आली। हे सर्व कुटुंब या आगीत अडकल्याची सुद्धा माहिती मिळाली। पहाटेपासूनच या भागात पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, अग्निशामक दल यांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। 8 ते 10 गाड्या पाणी मारून झाले तरीही आग आटोक्यात येत नाही। या आगीमध्ये आत अडकलेल्या अनेक जणांना बाहेर काढण्यात आलं असून यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली। मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत। पहाटे 4:30च्या दरम्यान 108 ॲम्ब्युलन्सला फोन करण्यात आला। त्यानुसार कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून 3 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या। आणखीही काही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असून अग्निशमनची 10 वाहनं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पहाटे 3 ते पावणे 4च्या दरम्यान ही आग लागण्याचं सांगण्यात आलं। सोलापूर महापालिकेचे चीफ फायर ऑफिसर राकेश साळुंखे आणि एक फायर कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवत असताना अंशतः भाजल्याचं कळालं। आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे। आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी दिली। सकाळी अंदाजे 4:10 ते 4:15च्या सुमारास 101ला आपल्याला कॉल आलेला की MIDC मध्ये सेंट्रल टेक्सटाईल्स इथे आग लागलेली आहे। तर MIDC हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे, त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपले एक अग्निशमन वाहन इथे आलेलं। आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या। नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत, फसलेली आहेत। तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले, आम्हाला आज जायला चान्स नव्हता। तर आम्ही शिडीचा वापर करून, लॅडर वापरून वरती 3 जणांना बाहेर काढलेलं आहे। त्यामध्ये एक महिला आणि 2 पुरुष असा समावेश आहे। आणि ते करताना आम्ही BA-सेटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला ज्याचा वापर करावा लागतो, तर असं BA-सेट वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत 3 व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं। पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता की सगळीकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली। तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युअलिटी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं। तर 3 जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या, प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा, त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। आणि आता एकंदरीत आपण पाहताय की इथे पंढरपूर नगर परिषदची गाडी, अक्कलकोट नगर परिषदची गाडी, NTPCची गाडी आहे, परत चिंचोली MIDC या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे। स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून 4 ते 5 व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे। तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे, पूर्ण प्रयत्न केलं जात आहे। तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो। इथे आपण सुरुवातीला फोम पण वापरलेला आहे यांज असल्या कारणाने। आणि जसं मी सांगितलं की महानगरपालिकेच्या 5 गाड्या आहेत, त्या सतत ये-जा करून पाणी भरून येत आहेत आणि इतर 4 गाड्या आहेत। तसेच आपल्या रेस्क्यू व्हॅन पण आहेत, त्याच्या सहाय्याने आपण वरच्या खिडक्या वगैरे तोडून त्या 3 व्यक्तींना बाहेर काढलेलं।